आषाढी एकादशीची व्रतकथा. त्रिलोकांमध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा नावाने प्रसिद्ध आहे. एकादशीचे व्रत जरूर करावे. आता मी तुम्हाला एकादशीच्या पुराणातील कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्याने महापापांचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्य, प्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालक धर्माने व स्वतःच्या औसत पुत्राप्रमाणे पालन करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आदी-व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोशात अन्यायानं मिळवलेलं धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापांमुळं त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने व्याकुळ झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे, वेदाध्ययन हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका. पुराणांमध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे. तेथे पाण्यात राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे. म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतात. हे भगवान विष्णूंचे पर्जन्य रूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा आयुष्य चालेल. असे काहीतरी करा. राजा म्हणाला, प्रजासनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे. सर्व भूत मात्र प्राणी अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळेच प्रजाजनांना दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला. बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवांचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसले. त्यांच्या आजूबाजूच्या 10 दिशा उजळल्या होत्या. ते जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते. त्या ऋषींना पाहून राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधानमंत्री, भांडारदेश, किल्ले, सेना, राज्याच्या 7 अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनींना ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठ, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या पायांशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्मांचे 4 चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करणाऱ्यांचा धर्म फक्त ब्राह्मणांचाच आहे. असे असताना राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. जे काम शूद्राने करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षात नाही. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजेच दोष दूर होतील. राजा म्हणाला,
तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाले, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावरती त्याने पद्माना म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनी हे व्रत केले. राजा व त्या सर्वांनी असे व्रत करतात मेघांनी वर्षाव सुरू केला. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. त्याकरिता पद्मा एकादशीचे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. याप्रमाणेच ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्ण पूर्णमस्तु. रामकृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद.